भारतात परभणी, गोदाच्या पात्रांचे नांदेडात पाणी, छत्रपती संभाजीनगरचे पर्यटन राजधानी, धाराशिव तीर्थावाणी, ओढा प्रतापेगाचे हिंगोली, बीडची शोभा वाढवे परळी, समर्थ रामदासांची जन्मभूमी जालना तर आपला लातूर आहे शिक्षणाचा कणा। अशा या अष्टभुजांचा एक मराठवाडा, एक मराठवाडा, एक मराठवाडा। नमस्ते। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मंचावरील मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रांनो, तुम्हा सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 दिवशी स्वतंत्र झाला, पण अजूनही आपला मराठवाडा गुलामीच्या अंधारात बुडालेला होता। आपल्या भारतात छोटी मोठी अशी 600 संस्थाने होती, ती सर्व संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली। पण काश्मीरचा राजा हरी सिंग, जुनागडचा नवाब आणि हैदराबादचा निजाम हे मात्र आपले राज्य स्वतंत्र भारतात विलीन करण्यास तयार नव्हते। त्यापैकी सर्वात मोठे संस्थान म्हणजे हैदराबाद संस्थान, त्यावर मीर उस्मान अली खान या निजामाची सत्ता होती। तो 1911 मध्ये हैदराबाद संस्थानाचा निजाम झाला। या हैदराबाद संस्थानामध्ये आंध्र प्रदेशची 8, मराठवाड्याची 5, कर्नाटकाची 3 अशी 16 जिल्हे, 104 तालुके आणि 22,500 खेडे होते। लोकसंख्या 1,21,00,000 होती। निजामाने जनतेवर अन्याय अत्याचार करण्यासाठी रजाकार नावाची एक संघटना बनवली। ती संघटना जनतेवर अन्याय अत्याचार करत असे। एकाच भारत मातेची लेकरं मी पण काही ना एक आणि काही ना वेगळं नाही का, याच विचाराने मराठवाडा धगधगत होता। हेच विचार, हेच गुलामी आणि हेच अत्याचार मराठवाड्यातील जनतांना झोप येऊ देत नव्हते। सर्वांच्या एकीने, एक बलाने झाला मराठवाडा मुक्ती संग्राम। हा संग्राम गावागावात लढला गेला। आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक वीर पुढे आले। सावरगाव येथे 12 तरुण ठार झाले व अनेक जखमी झाले। गोदावरी बेटेके या रजाकाराशी झुंज देताना मरण पावल्या। निजामाच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी फूल उडून देणारे काशीनाथ कुलकर्णी, बर्दापूर पोलीस ठाणे उडून देणारे लातूरचे हरिश्चंद्रजी जाधव, रोहिलांना जेरी सांगणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, तसेच नळदुर्ग सर करणारे होटी गावचे जनार्दन होटीकर गुरुजी व परभणीत रजाकारांना हुसकावून लावणारे सूर्यबाद पवार व विनायकराव चटणकर आणि मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध झालेल्या बदनापूर तालुक्यातील दगडाबाई शेळके या सर्वांच्या रूपाने मराठवाड्याच्या कानोकोपऱ्यात हा संग्राम तेजस्वीपणे लढला गेला। व तसेच औरादचे पंडित वीरभद्रजी आर्य व बोरसुरीचे मल्लिकार्जुन चाकोते यांची या लढ्यात खूप मोठे योगदान होते। मराठवाडा पूर्णत्व मिळवून दिलेल्या त्या सर्व शूरवीरांना माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा। निजाम काही शरण येत नव्हता आणि जनतेवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांनी पोलीस ऍक्शन सुरू करण्याचा आदेश दिला। या ऍक्शनचं नाव ऑपरेशन पोलो असे ठेवण्यात आले। ऑपरेशन पोलोचे नाव पोलोच का ठेवण्यात आले, कारण त्या काळात भारतातील सर्वात जास्त म्हणजे 17 पोलोचे मैदान हैदराबाद मध्ये होते, त्यामुळे याचे नाव ऑपरेशन पोलो असे ठेवण्यात आले। 13 सप्टेंबर 1948 रोजी पहाटे 4 वाजता भारतीय सेनेच्या 4 तुकड्या आदिलाबाद, विजयवाडा, जालना आणि सोलापूर या दिशेने मराठवाडा आणि हैदराबादकडे निघाल्या। तसेच पश्चिमेकडून सोलापूर या सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व करण्यासाठी जयंतलाल चौधरी होते व पश्चिमेला विजयवाडा मधून सेनाचे नेतृत्व करण्यासाठी अजितसिंह रुद्र होते। या ऑपरेशन पोलो मध्ये भारतीय सैनिकांचे 36,000 सैनिक व तसेच निजामाचे 2 लाख रजाकार आणि 24,000 सैनिक होते। ऑपरेशन पोलोची सुरुवात झाली। या ऑपरेशन पोलोचा पहिला हल्ला सोलापूर सिकंदराबाद हायवेवरील राल दुर्ग या किल्ल्यावरून करण्यात आला। तसेच विजयवाडा मधून अजितसिंह रुद्र यांची तुकडी रजाकारांना झुंज देताना हैदराबाद संस्थानामध्ये 61 किलोमीटर पर्यंत पोहोचली आणि हळूहळू सर्व भारतीय सैनिक ही हैदराबाद मध्ये घुसले आणि पुढे कोणत्याच मोर्चावरची नाही कासिम रजूचे रजाकार टिकले, नाही निजामाचे सैनिक टिकले आणि शेवटी ऑपरेशनच्या 5व्या दिवशी पहाटे 4 वाजता भारतीय सैनिकांनी निजामाचा महल घेरला आणि निजामाने युरोप, पाकिस्तान सारख्या अनेक देशांसोबत संवाद साधला, पण यात त्याला काही यश आले नाही। म्हणून त्याने सरदार वल्लभभाई पटेलांसमोर शरणागत पत्करली आणि मराठवाडा मुक्ती संग्राम यशस्वी झाला। आणि याच दिवशी आणि 17 सप्टेंबर 1948 दिवशी सरदार वल्लभभाई पटेलांनी मराठवाड्यावर तिरंगा ध्वज फडकावला आणि याला भारताचे एक स्थान बनवले। अखंड महाराष्ट्राची शान, मराठी भाषेचा अभिमान, अखंड महाराष्ट्राची शान, मराठी भाषेचा अभिमान असा आपला मराठवाडा